आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। महात्मा गांधी चौक मिरज यांच्याकडून कोल्हापूर चाळ मिरज येथील प्रकाश लकप्पा कांबळे वय 45 वर्ष या मजुराच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय 27 राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज या आरोपीस मुंबई येथून 24 तासाच्या आत अटक करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 19/4/2025 रोजी रात्री 9:20च्या सुमारास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पूर्वीचे रेल्वे इंजिन शेड जवळील जुने वडाच्या झाडाखाली प्रकाश लकप्पा कांबळे वय 45 वर्ष याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची घटना घडली होती। सदर घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे वेगळे पथक तयार करून त्यांना अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय 27 वर्ष हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास मुंबईकडे रवाना केले होते। संशयित आरोपी मुंबई येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा घडल्याच्या 24 तासाच्या आत शिताफीने ताब्यात घेण्यात आले। याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करत आहेत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।